एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा इंद्रायणीबाई, इथं तुम्ही कीर्तन करायला नाही आले, ही अग्नी परीक्षा द्यायला आल्या, त्यामुळे हा टाइमपास बंद करायचा। जो दुसऱ्यांवरती बिनबुडाचे आरोप करतो तेही पुरावे नसताना त्यांच्या बाबतीत तुकोबराय काय म्हणतात हे माहिती का तुम्हाला? तुका म्हणे आयशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा। व्यंकट महाराज जास्त होतंय। काय लय बी होत नाही, अहो आरोप करताय त्याचा पुरावा पण सिद्ध करा ना। मग नाही तर काय, हिंदू जे काही बोलते ना ते पटतंय आम्हाला। अय घोंगडी का घोंगडी आणली नाही का? अय यार स्वेटर बिटर आहे का? ती कांटू पिती नंतर। वातावरणातच बदल झाला राव, अचानक थंडी वाजायला लागली आम्हाला। 1 2 3 4 5, अरे बाप किती फॅन्स आहेत तुमचे इंद्रायणीबाई। अरे बाप वातावरणच बदललंय, थंडी वाजायला लागली आम्हाला, दात वाजायला लागले आमचे बघा। अध्यक्षाचे महाराजांनी जीप पण जड झाली आमची। अध्यक्ष महाराज नाही चुकच झाली बरं का, इलेक्शन मध्ये तुम्ही नव्हतं उभं राहायला पाहिजे, यांना उभं करायला पाहिजे होतं। कसली फॅन फॉलोइंग आहे त्यांची, बेकार एकदम। आणि मजा पण आली असती ना राव, मजा पण आली असती। इंद्रायणी दिग्रसकर आणि त्यांचा प्रियकर गोपाळ एकदम आमने सामने कार्यक्रम। हो मोहित्या तुम मेला आता। अध्यक्ष थांब, रागावू नकोस। ही इंदूची आणि इंदू ती अतिशय समर्थपणे लढतीये। आता जर तू काही चुकीचं वागलास तर त्यामुळे आपल्या इंदूची बाजू लंगडी हो। शांत हो, शांत हो। अध्यक्ष महाराज किती राग राग करणार, आणि असा राग राग करून तुमच्या मिशेष सती सावित्री सिद्ध होणार आहे। अहो हे सत्य आहे ना, हे कधीच बदलत नाही हो। अहो खरंच नाही नाही, गोपाळ आणि इंद्रायणीबाई यांच्यात गॅटमॅट होतं हे सत्य आहे। हो इंद्रायणीबाई, पुरावा पाहिजे। इथं स्वतः मोहितराव बोडके पाटील पुरावा आहे, स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंय आम्ही। इंद्रायणीबाई आठवतंय ना? तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रेमासाठी गोपाळरावांनी आमच्यावर हात उचलला होता। कोण आहेस रे तू? कोण आहेस? अरे काय धाडशी प्रिय म्हणावं, आणि काय धाडशी प्रियकर। हो नाही नाही, त्यांचं हे प्रेम बघूनच आम्ही त्यांना इलेक्शनला सपोर्ट दिलेला आहे। हो जो माणूस आपल्या प्रेमिकेसाठी साक्षात आमच्यावर मोहितराव बोडके पाटलांवर हात उचलू शकतो, तो लोकांसाठी लय काय काय करू शकतो। तुम्हाला सांगतो मंडळी,
गोपाळराव आणि इंद्रायणीबाई यांच्यामध्ये ना मोहितराव, आता फार होतंय हे. यांना सांगा आले मस्त. यांना म्हणा चट्ट दिशी अग्निपरीक्षेत आणि पट्ट दिशी आम्हाला मोकळं करा बरं, वेळ आमच्याकडे पण नाहीये. आरोप केलाय, पुरावा कुठे? घ्या पहिले पाढे 55. अहो आता आम्ही एवढं सगळं, तुम्हाला अग्निपरीक्षा नाही द्यायची आहे का? नाही द्यायची का? कॅन्सल करू आपण. सगळ्यांसमोर आम्ही जाहीर करतो, इंद्रायणीबाई दिग्रसकरांना अग्निपरीक्षा नाही द्यायची. त्यांनी त्यांच्या गुरु समोर, विठुरायासमोर, त्या साक्षात देवी समोर माघार. एक मिनिट. असं काहीही झालेलं नाहीये. आणा तो लोखंडाचा तापलेला गोळा. पप्या, अरे उशीर होतोय, लवकर ये. इंदू, तुला सगळं करायची काहीच गरज नाही. थांब प्लीज. विठुराया, पाठी राखा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न कीळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, वर्णवे तेथेची शोभा, तेथेची शोभा.
यावेळी पाऊस? इथं पाऊस नाही, इथंच पडायला फक्त. दरवेळी काळजी संकटातून सुटतेच कशी. आता ध्यानी म्हणी नसताना अचानक पाऊस आला. तिने काय जादू कोणाकडे नसेल केला. सासूबाई, नेहमीप्रमाणे पाठराखींबाईंची पाठ कोणीतरी राखली. आणि तुमची? विठुराया हा इंदूचा खरा पाठीराख आहे. करता करविता तोय, नाहीतर असा आवेळी पाऊस आलाच नसता. काय बरोबर आहे ना मोहितराव? हिंदूची बाजू सत्याची आहे हेच यातून सिद्ध झालंय. तिच्यावर संशय घेणाऱ्यांना आणि तिच्याविषयी खोट्या नाट्या अफवा पसरवणाऱ्यांना आता हे कळून चुकलं असेल. हिंदू म्हणजे शुद्ध सोनं आहे. या आगीतून तावून सुलाखून निघालेलं सोनं आहे. तर एवढासा पाऊस पडला तर बेडक डर्राव 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 करायला लागले राव. हा? ओ व्यंकट महाराज, अहो पाऊस पडल्यावर परीक्षा पोस्टपोन होत असती, कॅन्सल नाही. अजून तरी यांना तावून सुलाखून निघायचंय, कळलं का? ए मोहित, तुझं वाकडं शेपूट सरळ करायची वेळ आली आता. मेवणे साहेब, असं सेंटी होऊन आहे ना परिस्थिती बदलत नसते. सच्चेपणाच्या पुराव्याने तर बदलू शकते ना.
माझ्या बायकोच्या सच्चेपणाचा पुरावा आहे माझ्या. पप्या, चल आजी या. मावशी, तुम्ही त्या रात्री या मुलीला पाहिलं का? आदोक्षस, अरे कोणती बाई आणली उचलून? कळेल, त्यांना बोलू तरी द्या. हे बघा आजी, तुम्ही घाबरू नका. टेन्शन न घेता सांगा त्या रात्री काय काय घडलं. शिरपूरवरून मी आणि माझं धनी रात्री उशिरा निघालो. शेवटची गाडी आमची चुकली. त्याच्यामुळे आम्ही आता रात्री घरी कसं जायचं हा विचार करत करत चालत होतो. रात्रीची वेळ, किर्र अंधार, बोलायला पण नाही. मग तुम्ही हिला पाहिलं का? हिला हो मावशी, बोला ना, थांबलात का? तर मी आणि माझे धनी रात्री शिरपूरवरून उशिरा निघालो. ते म्हणाले की आपण जंगलाच्या वाटेने जाऊ. मी घाबरले, समोर जर कोणी जनावर आलं तर. पण तोच रस्ता जवळचा होता ना, म्हणून निघालो. चांदण्याचा प्रकाश होता, थंडी नव्हती एवढी. आजी, थोडं पटापट सांगाल का? तिथे ही दिसली का तुम्हाला आजी? हा, दिसली, गाडी दिसली. ती पण बंद पडलेली. एक माणूस त्या गाडी समोर उभा होता. आजी, हा होता का तो? हे बघा. तो, हा, हाच होता तो. गाडी बाहेर थांबला होता. आजी, तो एकटाच होता का? नाही, ही पण होती ना. ही बिचारी झोपली होती गाडीत. आजी, म्हणजे गोपाळ बाहेर होता गाडीच्या आणि ही मुलगी आत बसली होती, बरोबर? हो, बरोबर. आणि मग पुढं काय झालं? मग आम्ही तिथेच झाडाआड बसलो. माणसाचा आधार म्हणत पहाटेपर्यंत तिथेच होतो आम्ही. मला झोप येत नव्हती म्हणून मी गाडीकडे बघत बसले. ओ आजीबाई, पुढं काय झालं सांगा. हा मध्येच कुठेतरी बाहेर गेला. लई वेळाने आला आणि गाडीत काहीतरी ओतलं आणि गाडी चालू झाली आणि हे निघून गेले. मग आम्ही पण निघून गेलो. आजी, तुम्ही ना खूप भारी आहात. त्याचं काय इथं? तुमच्या सांगण्यामुळे आमच्या इंदूवरचे सगळे आरोप धुतले गेले.
बोला मोहित. आता आणखीन कुठला पुरावा हवाय तर? हो व्यंकट महाराज. हा हा पुरावा मी खरा मानायचा. हा ही बया खोटं बोलत असेल कशावरून? हा आणि या पप्यानं तिला पडवून नाही आणलं कशावरून?